तुम्हाला मजा माहिती आहे, ऐका दाजीबा 2002 साली अल्बम बनलेला, पण तो परत सगळा आम्ही स्क्रॅप केला कारण साऊंड. वी वॉन्टेड अ गुड साऊंड. आणि माझा हट्ट होता की मला जर आजच्या ऑडियन्सला एंटरटेन करायचं तर साऊंड आजचा पाहिजे. ऐका दाजीबा परत रिस्ट्रक्चर झालं 6 महिने. फक्त एका गाण्यावर आम्ही काम करत होतो. मग त्याच्यावर म्हणूनच चांगलं काम होतं. हां, लक्षात घ्या, तुमच्याकडे जर क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायची असेल तर क्वांटिटीवरती तुम्हाला कंट्रोल ठेवलाच पाहिजे, तर क्वालिटी कंट्रोल. क्या बात आहे, वेल सेड. महत्वाचं आहे, खरंच आहे. सो मेक और ब्रेक सिच्युएशन था मेरे लिए. हां, म्हणजे घरच्यांना कळत नाही ना की एका गाण्यावर काय चाललंय, नाही जमत आहे का, बंद करा आता, असं होतं. नाही कळत आहे का. हां, मला ना एंड पॉईंट दिसत होता, पण त्याचा जो जर्नी असणार आहे, वेगवेगळे प्रकार रोज उठून रोज वेगवेगळ्या जॉनर्स, वेगवेगळे ग्रूव्ज लावून असं बरेच काही प्रकार झाले, स्केल बदलून झाली, वेगवेगळा फोक पॅटर्न अप्लाय करून झाला. आणि मग तेव्हा जे आहे ते ऐका दाजीबा घडलं. पण दॅट्स म्हणजे आता बघ ना, ते आता 20 वर्ष 25 वर्ष झाली इट्स विथ मी. सो माझ्यासाठी जावेद साहेबांचा किती सुंदर शेर आहे ह्याच्यावर. कारण ऐका दाजीबा ऐकल्यानंतर लोकांना ती जी मजा आली आणि लोक खुश झाले. आजही ते गाणं फ्रेश आहे. आजही गाणं फ्रेश. टेक्नॉलॉजी कदाचित पुढे गेली असली, का सगळं असलं तरीही ते गाणं आजही फ्रेश आहे. पण त्याच्या मागची मेहनत लोकांना नाही दिसत की काय काय करावं लागलं कोणाला. मग तो अवधूत असेल, वैशाली असेल, साऊंड इंजिनियर असेल, कोण जो असेल, त्यांना काय काय पेशन्स. अर्थात पण ते दिसत नाही ना, नाही दिसत. त्यामुळे जावेद साहेबांचा एक शेर आहे, खूप सुंदर शेर आहे कि नहीं देखता कोई कितनी है रियाजत किसकी. रियाजत म्हणजे रियाज. आपण रियाज करतो, मेहनत करतो, त्याच्या मागे एफर्ट्स करतो, तर रियाजला रियाजत पण म्हटलं जातं. तर नहीं देखता कोई कितनी है रियाजत किसकी, लोग आसानी को आसान समझ लेते हैं. ओहो, यही था सब. खूप छान. म्हणजे बघ किती, मी ॲक्च्युली माझा एक पुढचा प्रश्न होता की तुमच्या आवडणाऱ्या गाण्यांबद्दलचं ट्रिव्हिया असं सांग, म्हणजे मी ते गाणं त्याच्यानंतर लावेल. आणि तुम्हाला ऐका दाजीबाची इतकी छान स्टोरी सांगितलीस. ऐका दाजीबा, मी खूप मोठा फॅन आहे ऐका दाजीबा सर. आणि जसं मी तुला म्हणाले ना की खरंच तू ती मेहनत घेतली ना, त्यामुळे आजही ते गाणं खूप रिलेव्हंट वाटतं. आजही ते गाणं तू पबमध्ये जात तर वाजायला लागले. आता पण आहे त्याचे आता रिमिक्स व्हर्जन जरी आले तरी पण लोक, म्हणजे मला असं वाटतं जेव्हा रिमिक्स येतं ना तेव्हा त्याचा कुठेतरी हाही एक फायदा आहे की लोक ना खरं काय ना ते ओरिजिनल काय ना त्याचा जाऊन शोध घेतात की मग कम्पॅरिझन करतात की अरे हे. बऱ्याच जणांनी केलंय. मलाही विचारण्यात आलं तू करणार का, म्हटलं नाही, मेरे लिए जो ओरिजिनल है वही काफी है. त्याच गोष्टीने मला ओळखलं जातं, तर ती ओळख मी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांनी करावं ना. एक्झॅक्टली, यू सेड इट. सी, आणि ते केलंय. हां, अरे करण कांचनचं हिट होतं, गेल्याच वर्षी होतं. सो अगेन कुसुमिता किंवा एक अल्बम म्हणून, एक माझी ओळख म्हणून, आयडेंटिटी ॲज अन आर्टिस्टची मला हवी होती, ती मला ऐका दाजीबांनी दिली. आणि मग तिथून ती जी माझी घाबरणारी आणि विंगेतनंच पळून जाणारी मी एकदा असं केलेलं, एका कॉम्पिटिशनला विंगेतनं पळून गेलेलं, नको नाही जमत आहे, ते खूप छान छान गाणार आहेत, मला नाही येणार करून गोईंग बॅक. सो ते तसं नाही झालं आता आणि आय एम हिअर नाउ. क्या बात. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.